मॅडम ऋषी सर कॉलेजवरनं आले नाहीत का अजून? ऋषी अगं त्या मुलीला आणायला गेलाय. कोण मुलगी? अगं तीच फोटोवाली. येईलच इतक्यात. तू तू थांब ना. खरं यांच्या घरात तर पाहुणे येणार आहे. मग मी इथे थांबून काय करू? जातोच. कमळी, काय झालं? कसला विचार करतेस? कमळी तुला सांगते, ती मुलगी फोटोपेक्षा प्रत्यक्षात इतकी सुंदर आहे, इतकी ब्युटिफुल आहे ना की तू बघितल्या बघितल्या म्हणशील ऋषीची आणि तिची जोडी अगदी परफेक्ट आहे. बरं, नुसतीच सुंदर नाही आहे, एज्युकेटेड आहे, कल्चर्ड आहे. शी बिलॉंग्स टू अ सोफिस्टिकेटेड फॅमिली. तिचे बाबा खूप मोठे बिझनेसमॅन आहेत आणि आई क्लासिकल सिंगर आहे. शास्त्रीय गायिका ग. खरं तर तिलाही गाण्याची खूप आवड आहे. इनफॅक्ट ती म्हणत होती की तिला गाण्यातच करिअर करायचंय. नुसतं गाणं गाणं नाही हं, वडिलांना बिझनेसमध्ये मदत सुद्धा करते. हा, आता पैसा अडका पुष्कळ आहे त्यांच्याकडे, पण कसं आहे, चांगलं घर, पैसा हे काय कोणालाही नशिबाने मिळतं, पण ते सांभाळण्याची कुवत, लायकी ती असावी लागते. खरंच सांगते कमळी, इतकं फुरसतीत देवानं बनवलंय ना तिला. बरं, नुसती देखणी नाही हा, मॅनर्स, इतके मॅनर्स आहेत. असं नाही की उठले आणि आले कोणाच्याही घरी. कधीही कोणाच्या घरी जाताना आधी परमिशन घेते, अपॉइंटमेंट घेते. खूप खूप चांगले संस्कार आहेत तिच्यावर. म्हणजे ऑफकोर्स शी इज अ सिटी गर्ल, मोठ्या शहरात वाढलेली आहे, आमच्या स्टेटसची आहे. मला वाटतं आमच्या घरातले नियम पद्धती तिला अगदी व्यवस्थित कळतील. इनफॅक्ट कमळी, अगं एका मोठ्या कॉलेजमध्ये म्युझिक टीचर आहे ती. ऋषी सो लकी. म्हणजे चालून आलं ग स्थळ त्यांचं. ऋषीची आणि तिची जोडी इतकी सुंदर दिसेल ना, आय टेल यू. कमळी, तुला एक गंमत सांगते. आज ती तुमच्या कॉलेजमध्ये लेक्चर द्यायला जाणार आहे. इनफॅक्ट हे सगळं सेटिंग मीच केलं, कारण माझी अशी इच्छा होती की ऋषीची आणि तिची ना अगदी वेगळ्या पद्धतीत ओळख व्हावी. ऋषीला नीट कळावं ती कशी बोलते, कशी वागते, कशी दिसते. खरंच मला असं वाटतं ना, ऋषी पाहिल्या पाहिल्या तिच्या प्रेमात पडणार. म्हणजे मला खात्रीच वाटते तशी. एक कमेंट, तू तर त्याची इतकी चांगली मैत्रीण आहेस, तुला काय वाटतं, त्याला आवडेल ना ती मुलगी? म्हणजे तुला खात्री वाटते ना? हां, मी पुढे बसणार. अगं ए रजा, काय हा तू कुठे येतेस बाळा? कुठे म्हणजे गौरी पौरीची डेथ बघायला येते, माझ्या स्टेप मदरची डेथ. यू नो. ए अनिका, तुझी मदर फक्त मी आहे आणि तुझ्या डॅडची वाईफ पण फक्त आणि फक्त मीच आहे. मी काय म्हणते माहितीये का, हे बघ, आपण सगळ्याच जणी जर गेलो बाहेर तर मग तुझ्या डॅड सोबत कोण? त्यापेक्षा मी काय म्हणते, तू घरी थांब. ओके, मी इथे थांबते, पण तू मला गॅरंटी दे की तू त्या गौरी फौरीला सोडणार नाही. हो. आणि हा, त्याच्या आधी ना ते कन्फर्म करून घे की ही कमळी तिचीच मुलगी आहे की नाही आहे. कारण हे बघ, मला या घरी ना पार्टनरशिप नको आहे. मी वन अँड ओनली राहणार. अगं हो हो, मला माहिती आहे, आणि मी तुला सांगितलंय की नाही, या राजवाड्याची तू एकमेव प्रिन्सेस आहेस, अनभिषिक्त सम्राज्ञी. काय समर? आय नो इट्स समर सीझन, त्याचा इथे काय संबंध?
मला पण कळत नाहीये मी पण अशी का तोंडघशी का पडते. प्रत्येक वेळेला हिची मराठीची ट्युशन मी का घ्यायला जाते. मला माहितीये काही उपयोग होणार नाही तरी देखील मी असं करते. तोंडघाशी व्हॉट्स दॅट? काय म्हणू मी, मूर्खाचा बाजार आहे नुसता, दुसरं काय. चल बाळ बाजूला 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 निघायला निघायला दागिनी गाई आपल्याला. एक मिनिट थांब. मला खरं सांग, तू अनिकेची मैत्रीण आहेस का? काय? नाही नाही काही नाही. हे बघ, तू खरं सांग, तू प्रँक करतेस का माझ्यावर? नाही म्हणजे सेन्स ऑफ ह्युमर चांगला आहे तुझा, पण नको करू हा असा प्रँक. नाही, मी खरंच सांगतेय. तुला पटत नाहीये ऋषी, पण मी खरंच सांगते. आणि हे बघ, तुझ्या माहितीसाठी सांगते, मी कधीच खोटं बोलत नाही. मला असं नेहमी स्पष्ट, स्ट्रेट, डिरेक्ट आणि फेस टू फेस बोलायला आवडतं. उगाच फिरवून फिरवून शुगर कोट करून बोलायला मला जमतच नाही. हा सगळा प्लॅन म्हणजे आपली भेट घडावी, मग बघण्याचं वगैरे व्हावं, त्यासाठी तुझ्याच कॉलेजमध्ये मी गेस्ट लेक्चरर म्हणून यावे, हा सगळा प्लॅन तुझ्या आईनीच घडवून आणलाय. त्याच म्हणाल्या की आपली अशी भेट घडावी. आई पण नाही यार. का रे, आवडले नाही का मी? नाही नाही तसं नाही. म्हणजे आवडले. तुला खरं सांगू का, मला असं वाटतं माणसाने तडकाफडकी निर्णय घेऊ नयेत. आणि अशा बाबतीत तर नाहीच नाही. निर्णय घ्यायला ना थोडासा वेळ घ्यावा. सो मला ओळखायला, पारखायला आणि समजून घ्यायला तू सुद्धा थोडा वेळ घ्यावास असं मला वाटतंय. आणि त्यानंतरही नाही आवडले तर ठीक आहे, इट्स ओके. हां, पण मग का नाही आवडले ह्याचं कारण मात्र सांगायचं. हां, अरे आपण फार एकमेकांना अजून ओळखत नाही, पण या एक गोष्ट मात्र आहे की तू स्पष्ट बोलतेस एकदम. अच्छा, म्हणून नाही आवडले का? नाही तसं नाही अगदी. ॲक्च्युली हो रे, आय नो, आय वॉज जस्ट किडिंग. यू टेक युअर टाईम, काही घाई नाहीये. पण सध्या तरी आपण तुझ्या घरी निघूया, तुझी आई आपली वाट बघत असेल. अरे हो, नाही घरी जावंच लागेल. कमळी आहे ना आता क्लाससाठी. कोण कमळी? अगं कमळी ॲक्च्युली माझी स्टुडंट आहे. अच्छा, म्हणजे तू स्पेशल क्लासेस पण घेतोस का? स्पेशल क्लासेस नाही घेत, ती स्पेशल आय मीन तिचा जरा प्रॉब्लेम झाला आहे म्हणून तिचे क्लासेस घेतोय मी. ये ना, बस कम ये. ए सौर्या, वड्या, समोर बाई बसलेली दिसतेय ना, ते आपलं सावज आहे, कळलं ना. आज काही झालं तरी ती बाई हातून निसटता कामा नये. आपली शिकार आपल्या समोर आहे, आपण तिला बघतोय. अगं मग काही करत का नाही होत आपण? सौर्या, मंदिरात आलेलो आहोत. नमस्कार करा आधी देवाला. आजूबाजूला लोक पण जात आहेत ना. आणि शिकार अशीच करायची नाही, आधी जाळं टाकायचं. जाळं कसं टाकणार आहेस? सांगते ग, गळ कसा टाकतात. काहीतरी लावायला लागेल ना त्याला.